घरमतर ते कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर जलतरणा पार करणाऱ्या उरणच्या 13 वर्षीय आर्या पाटीलने महेंद्र शेठ घरत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। आर्या आपल्या वडिलांच्या 50व्या वाढदिवशी 18 डिसेंबर रोजी घरमतर ते कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बटरफ्लाय प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम त्याने केला। बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रातील लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातील सगळ्यात लहान जलतरणपटू ठरला आहे। याची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने घेत त्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं महेंद्र शेठ घरत यांनी त्यांना शुभेच्छा देत मदत करण्याचे आश्वासन सुद्धा केले। यावेळी त्यांचे आई वडील प्रशिक्षक मित्रमंडळी उपस्थित होते। आर्यन पाटील यांनी जो 24 किलोमीटर अंतर घरमतर ते काशाचा खडक 5 तास 40 मिनिटांमध्ये बटरफ्लाय स्ट्रोक मध्ये केला। कारण जेवढे आपल्याकडे आता स्पर्धक असतात जे अनेक इथून सुरुवात करतात आधी इंग्लिश खाडीपर्यंत पोहोचतात, त्याच्यामध्ये सरळ मार्गाने पोहोच असतात फ्री स्टाईल मध्ये, त्यामध्ये रेस्ट असते। बटरफ्लाय मध्ये रेस्ट नाही आहे, त्याच्यामध्ये सारखा त्याला खालीवर पाण्यातच असतो। श्वास अनेक टाइम रोखण्याचा प्रकार आहे आणि याला फार एफर्ट्स लागतात। तर हा एक पहिला खऱ्या अर्थानं याला जागतिक प्रसिद्धी मिळायला पाहिजे आणि एक कॅपॅसिटी जर आपण पाहिली 5 तास 40 मिनिटं करणं बटरफ्लाय म्हणजे फार त्याच्यामध्ये स्टॅमिना असतो आणि अतिशय ताकदीचा खेळाडू आहे। आई वडिलांची मेहनत, त्यांच्या कोचची मेहनत आणि निश्चितपणे उरणचा एक आपला रायगड जिल्ह्याचा सुपुत्र यांनी ते केले, त्याच्याबद्दल आर्यनबद्दल निश्चितपणे अभिमान आहे आपल्याला। तो अजून पुढं अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करेल असं मला वाटतंय। तर त्याच्यासाठी काय कुठं लागली मदत आम्ही त्याच्याबरोबर आणि उरणचं नाव हे केल्याबद्दल पुढे आणल्याबद्दल त्याचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आणि जी मेहनत आई वडिलांनी आणि त्यांच्या कोचेसनी घेऊन त्याला आज इथं आणल्यानंतर तो आता एक स्टार आहे। त्याला आता आपण या हिऱ्याला आता अजून पैलू पाडले पाहिजे, त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि सरकारच्या माध्यमातून जी काही सरकारी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून याला एक चांगला कुठेतरी स्कोप दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्याकडे जी प्रतिभा आहे त्याचा फायदा या भारत देशासाठी होईल। कारण आपण या प्रकारामध्ये पुढे जाणं म्हणजे बाकी ठिकाणी पण पाहिलं तर चायना, कोरिया, अमेरिका यांच्या स्पर्धेत टिकत नाही, पण असा एखादा खेळाडू एखादा निपजतो का जो त्यांना जर योग्य ट्रेनिंग आता किंवा योग्य स्कोप दिला तर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकतो। तर त्याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावं, अशासाठी पण सुद्धा आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू। मी आर्यन पाटील, मी 18 डिसेंबर रोजी घरमतर तो कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून पूर्ण केलाय। हा सगळ्यात कठीण मानला जाणारा प्रकार असून मी जगातील पहिला जलतरणपटू ठरलो आहे।